विद्यार्थी मित्रांनो, भाषेची संकल्पना आणि स्वरूप यानंतर भाषेची लक्षणे ही जाणून घेणं यासाठी गरजेचं आहे की त्याचे उपयोजन कशा प्रकारे होतात, त्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी कसा होतो. पण तत्पूर्वी भाषेची लक्षणे जाणून घेणे ही अतिशय महत्त्वाची आवश्यकता आहे की भाषेची लक्षणे कोणकोणती. भाषाशास्त्र शिकत असताना भाषेचे मानवाशी अन्योन्य साहचर्य स्पष्ट होते. वेगवेगळ्या प्रकारे आपलं त्याच्याशी असलेला जो सहभाव आहे भाषेचा तो स्पष्ट होतो की मानवामुळे भाषा निर्माण झाली आणि भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरला. ज्या भाषेचे मानव वरचढ ठरला त्या भाषेचा शास्त्रीय अभ्यास आज आवश्यक झालेला आहे. मानवाला प्राप्त झालेल्या भाषा माध्यमाची लक्षणे कोणती हे जाणून घेणे यासाठीच महत्त्वाचे आहे. भाषेचा संबंध मुखातून प्रयत्नपूर्वक काढलेल्या ध्वनीशी असतो. ध्वनींना संकेतबद्ध करणे फक्त मानवाला शक्य आहे. म्हणून मनुष्य हा चिंतनशील प्राणी असल्यामुळे चिंतन आणि विचारासाठी भाषा आवश्यक ठरते. विचार आणि भाषा ही दोन साधने मानवाला वरदान ठरलेली आहेत. भाषेचा उपयोग स्वतःपुरता जसा होतो तसाच दळणवळणाचे साधन म्हणूनही होत असतो. मनुष्याच्या आदान प्रदान प्रक्रियेतून भाषेची काही वैशिष्ट्ये अभ्यासकांना गवसली. ती काय आहेत? तर जगामध्ये जितक्या भाषा बोलल्या जातात त्या निश्चितच एकसारख्या नसतात. प्रत्येक भाषेची स्वतःची ध्वनी व्यवस्था असते. हे खरे असूनही भाषा निर्मितीची मूलतत्वे, त्यांचे स्वरूप आणि कार्य त्यांच्यात मात्र काहीतरी साम्य असल्याचे हॉकेट हा जो भाषा वैज्ञानिक होता त्याला जाणवले आणि याच समस्यांच्या आधारे त्याने सर्व भाषांची सर्वसामान्य अशी काही लक्षणे स्पष्ट केलीत. कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक्स या पुस्तकातून याविषयीचे विवेचन आलेले आहे. तर पहिलं लक्षण काय आहे की भाषा द्विस्तरीय रचना किंवा भाषेतील द्वैत. ठीक आहे, द्विस्तरीय रचना. मानवी भाषेची रचना ही दोन पातळ्यांवर कार्यरत असते. त्यातील पहिला स्तर हा निरर्थक मूलध्वनींचा असतो आणि दुसरा स्तर त्यांच्या सानुक्रम रचनेचा असतो. कोणत्याही भाषेतील मूलध्वनींची संख्या ही 30 ते 60-70 च्या आसपास असते. कोणत्याही भाषेला ध्वनीसंख्या मर्यादित असूनही आशयबोधक संकेत मात्र कितीतरी पटींनी अधिक असतात. याचे कारण देखील सानुक्रम रचना सामर्थ्य हेच आहे. म्हणजेच मोजक्या मूलध्वनींचा संयोग, स्थल परिवर्तन, पुनरावृत्ती अशा पद्धतीने असंख्य सार्थ ध्वनी समुच्चय म्हणजे शब्दसंपदा निर्माण करता येते. भाषाशास्त्र किंवा भाषा विज्ञानातील स्वनिम आणि त्यापासून निर्माण होणारे ध्वनिगट रूपीम आहेत. उदाहरणार्थ म आणि द या दोनच स्वनिमांच्या साह्याने मद, दम, दाम हे 3 सार्थ घटक तयार झाले. उदाहरण सांगतोय. या तीनही ध्वनी रचनांतून अनुक्रमे गर्व, श्वास किंवा हिंमत आणि किंमत असे वेगवेगळे अर्थ सूचित होतात. भाषेत पहिली पातळी आशयात्मक आणि दुसरी ध्वनिरूप असते. उदाहरणार्थ हात हे पदिम असून त्याचे पृथक्करण ह, आ, त, अ असे ध्वनींनी व्यक्त आहे. म्हणजेच या ध्वनींनी हात हा पदिम तयार झालेला आहे. यावरून भाषेच्या पहिल्या स्तराचा संबंध आशयाशी तर दुसऱ्या स्तराचा संबंध आशयहीन ध्वनीशी असतो. दुसऱ्या पातळीवरील विश्लेषण केवळ अभिव्यक्तीचे असते, आशयाचे नसते. यामुळेच आशय आणि ध्वनी यांच्यात कार्यकारण संबंध नसतो. म्हणूनच मर्यादित स्वनिमांमुळे अनेक पदिम तयार करता येतात. पदिम हे भाषेचे लघुत्तम असे घटक, सार्थ असे घटक असून त्याचे अधिक घटक पाडता येत नाहीत. मानवेतर सजीवांच्या भाषेत अशी द्विस्तरीय रचनेची सोय नसल्यामुळे जेवढे मूलध्वनी तेवढेच संकेत व्यक्त करणे त्यांना शक्य होते. मानवीय भाषेतही द्वितीय रचना सामर्थ्य नसते तर ध्वनींची संख्या अगणित झाली असती. त्यामुळे इतर ध्वनी स्मरणात राहण्याचाही प्रश्न निर्माण झाला असता आणि भाषिक व्यवहारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असती. या सोयीमुळे मात्र कमीत कमी ध्वनी सामग्रीत अगणित सार्थ घटक निर्माण करता आल्यामुळे भाषेतही काटकसरीचे जे तत्व आहे ते लागू होते. त्यामुळे द्विस्तरीय रचना भाषेला असते असा एक शोध हॉकेट यांनी लावला. हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण काय? तर उत्पादन क्षमता, निर्मितीशीलता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी हे भाषेचं लक्षण आहे की भाषा बोलणाऱ्याच्या डोक्यात भाषेची विशिष्ट अशी नियमव्यवस्था तयार होत असते. म्हणूनच कोणतेही नवे सादरीकरण किंवा उच्चारण त्याच्या सहज लक्षात येते. भाषेची ही नियमव्यवस्था नवनिर्मितीक्षम असल्यामुळेच अनेक प्रकारची
वाक्यरचना करणे त्याला शक्य होते. भाषेत उत्पादन क्षमता असल्यामुळेच नवनवे शब्द निर्माण होत असतात. नवीन शब्द निर्माण करण्याची शक्ती पदिम अवस्थेत आणि पदिमांच्या रचनेमध्येही असते. उदाहरणार्थ तोडफोड, जवळपास, हावभाव, भावखाणे, साखरपुडा अशा कितीतरी शब्दांची निर्मिती पदिमांच्या एकत्रित येण्यातून झालेली दिसते. वास्तविक साखर आणि पुडा हे दोन स्वतंत्र अर्थांचे पदिम, पण त्यांना एकत्र करून वाङ्निश्चय या अर्थाने त्याचा उपयोग होऊ लागला आहे. शिवाय समान आशय देखील विविध प्रकारच्या रचनांनी सादर करणे केवळ मानवी भाषेतच शक्य आहे. मानवेतर सजीव प्राण्यांमध्ये विशिष्ट भावनेचे आविष्करण ठराविक ध्वनिसंकेताने करावे लागते. त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. मनुष्याला मात्र आपले बुद्धिकौशल्य वापरून विविध रचनांपैकी आवडेल त्या रचनेतून आशय व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते. प्रसंगी एखादी नवी रचना तयार करण्याचे कसबही त्याच्याजवळ असते. त्यामुळे एकाच विषयावर वक्तृत्व करणाऱ्यांची भाषणे श्रवणीय ठरतात. प्रसंगी तोचतोपणा आल्याने कंटाळवाणीही होतात. निर्मितीशीलतेमुळे वेगवेगळ्या पद्धतीने तोच विषय रोचक करणे यामुळे शक्य होते. त्यामुळे भाषेचं दुसरं लक्षण प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता किंवा निर्मितीशीलता असं आहे. तिसरं म्हणजे यादृच्छिकता. म्हणजे मानवी भाषा ही कशी आहे तर संकेतांवर आधारलेली आहे. भाषेतील हे संकेत मानवाच्या इच्छेतून निर्माण झालेले असतात. कोणत्या वस्तूसाठी कोणते ध्वनी वापरायचे हे त्याच्याच मर्जीवर अवलंबून असते. त्यामुळेच वस्तू आणि त्यातून व्यक्त होणारा आशय त्याच्यात कुठलाही कार्यकारण भाव नसतो. त्यांच्यातील संबंध संकेतानेच निश्चित होतो. आज आपण ज्याला दगड म्हणतो त्याच घटकाला जर झाड म्हटले गेले असते तर आपणही दगडाला झाड आणि झाडाला दगड म्हटलं असतं. परंतु हे सांकेतिक अर्थ जे ठरले त्याप्रमाणे ते वापरले जातात. भाषेच्या या गुणांमुळे मानवाला अनेक गोष्टी शक्य झालेल्या आहेत. काळाची गरज जाणून नवे संकेत निर्माण करणे, जुन्या आणि कालबाह्य संकेतांना मोडीत काढणे, प्रसंगी संकेत बदलणे किंवा ते सुधारून देणे इत्यादी सोयी प्राप्त झाल्यामुळेच भाषेच्या कक्षा या रुंदावत जातात. बरेचदा काही काळानंतर ध्वनी म्हणजेच उच्चार परिवर्तन होते. कधी हे परिवर्तन अपेक्षित तर कधी ते अनपेक्षित स्वरूपाचे असते. पण ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार मिळणारा उच्चार न आवडल्याने किंवा सोयीचा न वाटल्याने तो उच्चार बदलून घेणे माणसाला शक्य होते. उदाहरणार्थ सासू सासरा हे ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार मिळालेले रूप न आवडल्याने सास सासरा असे आद्य ध्वनी साम्य असलेले ध्वनिरूप स्वीकारले गेले. तर कधी कधी ध्वनी परिवर्तन झाले तरी सूचित आशय यादृच्छिकतेच्या तत्वामुळे तोच कायम राहतो. उदाहरणार्थ चर्मकार म्हणजेच चांभार, पण हिंदीत मात्र सास ससूड असे ध्वनिरूप दिसते आपल्याला. तसेच नव्या अनुभवाला संकेतार्थ देऊन भाषेतून तो अनुभव व्यक्त करू शकतो. यादृच्छिकतेचे हे तत्व मानवी मनाशी इच्छेशी निगडित असल्यामुळेच प्रत्येक भाषा स्वतःचे वेगळेपण राखून त्यांचे स्वरूप भिन्न राहिले आहे. मात्र शब्द आणि आशय यांच्यात एक प्रकारचा नैसर्गिक संबंध असतो असे प्लेटोचे मत होते, तर अरिस्टॉटल यादृच्छिकता मानत होता. संस्कृत साहित्यकार भाषेची संकेत पद्धती मान्य करीत होते. सस्यूर, हॉकेट सारख्या आधुनिक भाषाशास्त्रज्ञांनी स्वनिम पद्धती पूर्णपणे यादृच्छिक असून ही यादृच्छिकता भाषेनुसार बदलत असते असे म्हणून यादृच्छिकता हे भाषा लक्षण मानले आहे आणि हा त्याचा दुसरा महत्त्वाचा लक्षणाचा भाग आहे. तिसरा आणि त्यानंतर हे अदलाबदल म्हणजे काय तर मानवीय भाषेमध्ये वक्ता आणि श्रोता याची अदलाबदल सामान्यतः शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती वक्ता आणि श्रोता या दोन्ही भूमिका करू शकतो. बोलणारी व्यक्ती श्रोता होऊन ऐकण्याचे आणि ऐकणारी व्यक्ती बोलण्याचे म्हणजेच वक्त्याचे कार्य करणे भाषेत शक्य असते. आपलेच भाषण आपण ऐकतही असतो. त्यामुळे आपले भाषण विसंगत होत आहे काय, घाईने बोलले जात आहे काय याची जाणीव आपल्याला होत असते आणि तसे घडत असल्यास लगेच दुरुस्तीही करता येणे शक्य असते. बरेचदा असंही होतं की आपण स्वतःला मूर्ख ठरवत असतो किंवा स्वतःचे कौतुक करीत असतो. तेव्हा वक्ता आणि श्रोता या दोन्ही बाजू आपणच सांभाळत असतो. तर हेही एक अदलाबदलीचे लक्षण आहे भाषेचं.
परस्परांचे भाषिक सांकेतीकरण आणि संकेतार्थाचे नियम सारखे असल्यामुळेच परस्परांचे अदलाबदल शक्य होत असते. एखाद्या व्यक्तीला वक्त्याची भाषा थोडीफार समजत असेल तर ती व्यक्ती केवळ श्रोता होऊ शकते, पण वक्ता होऊ शकत नाही. काही प्राणी जातीत लिंगानुसार सांकेतीकरण निश्चित झालेले असते. अशावेळी आदानप्रदान प्रक्रिया होऊ शकत नाही. भाषेतील या तत्वामुळे मनुष्य अनुकरणाने कोणतीही भाषा शिकू शकतो किंवा स्वतःच्या भाषेला घडवू शकतो. अन्यांच्या भाषेची खास वैशिष्ट्ये देखील प्रयत्नाने आत्मसात करणे शक्य असते. भाषेतील या आदानप्रदानाच्या वैशिष्ट्यांमुळे भाषा अधिकाधिक संपन्न आणि समृद्ध होत असते. पुढचं 5वं भाषेचं लक्षण विशिष्टता म्हणजे विशिष्टपणा, की भाषिक क्रियांमुळे किंवा भाषिक क्रियांद्वारे दुसऱ्याला काहीतरी सांगितले जाते आणि ती व्यक्ती तसे करते. उदाहरणार्थ अभ्यास करण्याची सूचना देणे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे किंवा सिनेमा बघण्यास जायचे सांगून त्यासाठी जाणे यातील दोन्ही क्रियात परस्पर नाते आहे. तसेच गृहिणीने पाट ताट मांडल्याचे पाहून जेवणासाठी हात वगैरे धुणे, म्हणजे नुसतं आपण जेवणाचे पानं जरी घेतले आहेत हे आपल्याला दिसलं तरी आपण हातपाय धुवायला लागतो. ताटपाट वाढलाय असं जर म्हटलं तर बाकीचे लोक हात कशाला धुवायला जातात, म्हणजे हे काय आहे, विशिष्टता. हे भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. तर म्हणजे काय की एका कृतीत ही जी क्रिया आहे ह्या परस्परानुरूप अशा स्वरूपाच्या क्रिया आहे की एखादी गोष्ट सांगणे आणि त्याच्यानंतरचे परिणामतः वेगळ्या पद्धतीने वागला जाणं. एका कृतीतून दुसरी कृती सहजपणे उद्भवणारी असल्यामुळे या संदेशवहनात कोणतीच विशिष्टता नसल्याचे स्पष्ट होते. परंतु बरेचदा काय आहे की मानवी भाषेत विशिष्टता अनेक प्रसंगातून दिसून येते. उदाहरणार्थ शिक्षकांनी केवळ परीक्षा जवळ आल्याचे सांगणे आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कृती करणे. एरवी करा म्हटलं तर केलं जात नाही, पण आता परीक्षा आली आहे म्हटल्यानंतर एकदम भूमिका बदलते. किंवा मित्राला नवीन सिनेमा लागला एवढे सांगताच सिनेमाला जाणे किंवा स्वयंपाक झाला आहे असे ऐकताच हात धुवून जेवायला येणे इत्यादी क्रियांमध्ये परस्पर स्वरूपाचं नातं असल्यामुळे तशा क्रिया घडतात आणि ही विशिष्टता आहे भाषेची. प्रत्येक भाषेत कमी अधिक प्रमाणात हे वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते. हे झालं त्यातलं 5वं लक्षण. आता 6वं लक्षण काय आहे भाषेचं, तर स्थल कालातीतता. स्थळ काळातीतता असे त्याला म्हटलंय. स्थळ आणि काळाचे बंधन नसणे किंवा स्थळ काळाच्या पलीकडे असणे म्हणजे स्थळ कालातीतता. वास्तविक प्रत्येक गोष्टीला स्थळ काळाच्या मर्यादा असतात, पण भाषेला मात्र स्थळ काळाची बंधने नसतात. आशयाचे संदेशन स्थळ काळातीत असते. त्यामुळेच वस्तू समोर नसताना किंवा कधीही पाहिली नसताना त्याविषयी बोलणे शक्य होते. शिवाय श्रोता देखील त्या वस्तूंची माहिती भाषेमुळेच जाणून घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर तीच माहिती इतरांनाही सांगू शकतो. हे विशेष भाषिक संदेशाच्या स्थळ काळातीततेमुळे स्वर्ग, अप्सरा अशा काल्पनिक किंवा नायगारा, काश्मीर, हिमालय इत्यादी वास्तवाविषयी वक्त्याचे बोलणे श्रोत्याला समजू शकते. अतिप्राचीन कालीन वैदिक संस्कृतीचे जे ज्ञान आहे ते देखील भाषेच्या या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामुळेच होऊ शकले. स्थळ काळाच्या पलीकडे जाऊन विचार करून जी भाषा बोलली जाते ती समजून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या क्षमता. भूतकाळातील घटना, व्यक्ती, भविष्यकालीन अंदाज, शेकडो मैलांवरचे देश इत्यादी कोणत्याही बाबीबद्दल भाषेद्वारा विनिमय शक्य होतो. त्याशिवाय आज जाणवलेली गोष्ट पुढे कधीतरी योग्य वेळी सांगण्याची सोय देखील या भाषिक लक्षणाने करून दिलेली आहे. म्हणून नातवांना आजी आजोबा त्यांच्या काळातील प्रसंग किंवा घटना सांगू शकतात आणि नातवंडे त्या भाषेचा आस्वाद घेऊ शकतात. कवी किंवा प्रतिभावंतांना स्थळ काळातीत भाषेमुळे विविध कल्पना शब्दबद्ध करणे शक्य होते किंवा प्रत्यक्ष घडलेले न सांगता जे घडलेच नाही पण घडावे असे वाटते असेही सांगण्याची सोय या भाषिक गुणाने करून दिलेली आहे. म्हणूनच आगगाड्यांचे वेळापत्रक आणि स्थानके निश्चित करताना गावोगावी न जाता देखील कार्यालयातील टेबलवरच ती तयार केली जातात असं म्हटलं जातं. स्थळ कालातीतता हे एक या प्रकारचं वैशिष्ट्य आहे, लक्षण. आणि त्यानंतर आपण भाषा विज्ञानाचे जे आपण भाषेची जी लक्षणे बघतो त्यातलं 7वं आणि शेवटचं जे लक्षण हॉकेटच्या अभ्यासातून पुढे आलं आहे ते असं की सांस्कृतिक संक्रमण. भाषा ही मानवाच्या प्रगतीलाच कारणीभूत ठरणारी नसून ती संस्कृतीचेही जतन करीत असते.
हे फार महत्त्वाचे आहे. भाषा ही परंपरेने जतन केली जाते. कुठलीही भाषा केवळ व्यवहार किंवा विनिमयाचे साधन नसून त्या त्या समाजाच्या संस्कृतीचे संक्रमण घडवून आणणारी सामाजिक संस्था आहे. प्रत्येकाला ती शिकावी लागते, कोणीतरी शिकवावी लागते. ती सहजपणे प्राप्त होत नाही. प्रत्येक पिढी भाषेद्वारा संस्कृतीला पुढे नेण्याचे कार्य करीत असते. पूर्वजांची परंपरा त्यात नंतरच्या पिढीने घातलेली भर लक्षात घेऊन नव्या पिढीचे भाषिक ज्ञान मिळविण्याचे कार्य सुरू असते. असे होण्याचे कारण काय? तर ते म्हणजे काळानुसार बदलत्या अनुभवांना प्रत्येक पिढीला सामोरे जावे लागते. आता आपण आपोआपच पूर्वी मोबाईल नव्हते, या सगळ्या तांत्रिक गोष्टी नव्हत्या, पण आपोआपच जी ज्येष्ठांची पिढी आहे ती हळूहळू या गोष्टी स्वीकाराव्याच लागतात. जसं आपण कळत नकळत आता आभासी वर्ग घेतो, हे आपल्याला सोयीचे नाही, पण अगदीच तुम्ही शिक्षणाच्या धारेपासून तुटण्यापेक्षा बरे. तेव्हा हे जे आहे की एका पिढीने दुसऱ्या पिढीला भाषेचा वारसा देणे म्हणजेच अनुभवांचे देणेच असते. या कार्यामुळे नव्या पिढीच्या ज्ञानकक्षा ज्या आहेत त्या रुंदावत जातात. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही पिढीला असे समृद्ध होण्यासाठी अगदी प्रारंभापासून शिकण्याची गरज नसते, कारण भाषेच्या माध्यमातून आधीच्या पिढीने संकलित केलेले हे ज्ञान असते. व्यक्ती कुठल्या तरी ज्ञानसंस्कृतीच्या परिसरातच जन्म घेत असतो, त्यामुळे व्यक्तीमार्फतच भाषा माध्यमातून त्या त्या परिसरातील संस्कृतीचे संक्रमण होत असते. ही संक्रमणाची प्रक्रिया सतत सुरू असते. भाषेमुळे संकलित झालेले ज्ञान आणि संस्कार प्रत्येक पिढी नंतरच्यांना देत असते. यावरून संस्कृतीचे संवर्धन आणि संक्रमण भाषेमुळेच होत असते हे स्पष्ट आहे. भाषेची हॉकेट प्रणीत ही 7 वैशिष्ट्ये प्रत्येक मानवी भाषेत आढळतात. अन्य मानवेतर सजीवांच्या भाषेत ही वैशिष्ट्ये नसतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण भाषेचे वरदान लाभल्यामुळेच हा 2 पायांचा प्राणी मनुष्य म्हणून ओळखला जाऊ लागला आणि विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे गाठू लागला हेही लक्षात येते. या पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या संदेशन प्रक्रियेतील मर्यादा अधिक स्पष्ट होत जातात. हॉकेटच्या मते तर प्राणी केवळ ध्वनी आधारित, गंध आधारित आणि स्पर्श आधारित असे मर्यादित संकेतच स्वीकारतात. या उलट मनुष्य मात्र असंख्य भाषिक चिन्हे वापरतो, नवी चिन्हे निर्माण करतो आणि अशा सर्व आपण पाहिलेल्या ज्या 7 वैशिष्ट्यांवरून प्राणी आणि मनुष्य यांच्या संदेशन पद्धतीतील फरक आपल्याला लक्षात येईल. शिवाय मानवी भाषेचे वेगळेपण शास्त्रशुद्ध पद्धतीने लक्षात येऊ शकते. संदर्भ भाषा विज्ञान संकल्पना व स्वरूप डॉक्टर आरती कुलकर्णी लिखित संदर्भ ग्रंथातून आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न.